ओम शांती. आपल्या सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण गुढी उभारतो, गुढीपाडवा मनवतो. हिंदू धर्माचा हा सगळ्यात पहिला दिवस आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण करतो. ज्याप्रमाणे आपण दरवर्षी गुढी उभारतो, त्याचे कडुलिंबाचे पत्ते त्याला गुंडाळतो. कडुलिंबाचे पत्ते चैत्र मास येतो आणि चैत्र मासमध्ये जुने जे पत्ते असतात, ज्याला आपण पतझड म्हणतो, तर जुने पत्ते गळतात आणि नवीन पालवीचं निर्माण होतं, नवचेतनता आपल्यामध्ये येतं. तर कडुलिंबाचे पत्ते आपण चैत्र मासमध्ये कोणी त्याचा ज्यूस बनवून घेतं, म्हणजे स्वास्थ्याचं प्रतीक आहे. तर नवीन वर्षाला आपल्या या जीवनामध्ये स्वास्थ्य लाभो, सगळ्यांना सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येऊ. त्यासोबत आपण आंब्याचे पत्ते, आंब्याचा बहार असतो तसं आपल्या जीवनामध्ये छान सुख शांतीचा बहार, याचं प्रतीक म्हणजेच आंब्याचे पत्ते आपण लावतो. त्यासोबतच आपण वर कळश दाखवला आहे. तर हा कळश म्हणजे आपल्या बुद्धिरूपी पात्रामध्ये परमेश्वराचं ज्ञान बसलं पाहिजे, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. ज्ञानाने आपल्याला त्या कळशला संपन्न करायचे. त्यासोबत आपण त्याची पूजा करतो, स्वस्तिक काढतो. तर स्वस्तिक म्हणजे स्वस्थितीमध्ये स्थित राहणं. त्यासोबत जी आपण दंडी असते ते दृढतेचं प्रतीक आहे. जी काठी आपण लावतो दृढतेचं प्रतीक आहे, स्थिरतेचं प्रतीक आहे. त्यासोबत आपण त्याला साडी पण घालतो, म्हणजे एक स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. तर ह्या वन संवंत ज्याला आपण म्हणतो, लक्ष्मीनारायण ज्या वेळेला सतयुग होतं, त्या सतयुगी सृष्टीपासून या स्त्रीचं जे, जसं आपण म्हणतो प्रत्येक स्त्रीला जर देवीच्या रूपामध्ये आपण तिला महत्व दिलं, तर जसं म्हणतात यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमयन्ते देवता. अर्थात ज्या घरामध्ये स्त्रीचं महत्व असतं त्या ठिकाणी देवतांचा वासही असतो. त्यासोबत आपण दाखवलंय की जसं आपण साखरेचा हार त्याला घालतो, तर हे कसलं प्रतीक आहे? आपल्या रिश्त्यांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या संबंधांमध्ये गोडाव्याचं प्रतीक आहे. आणि एक दुसऱ्यांना आपण ज्या वेळेला समाजामध्ये एकत्र येतो, आपले संबंध चांगले असतात, तरच हा समाज पुढे जाऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी संघटन एकतेचंही प्रतीक आहे, मिठास त्याचं गोडचंही प्रतीक आहे. तशी चैत्र नवरात्रीच्या तुम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. आणि तुम्ही सगळ्यांना सुख शांती समृद्धीने वर्ष भरभराटीने जाऊ. खूप खूप शुभेच्छा. ओम शांती.